हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरिवा क्लासेस। सो आज आपण पाहणार आहोत शुगर बीट्स मध्ये लोडिंग कशा पद्धतीने करायची। ही जी लोडिंग आहे ही आपण कलर बीट्स मध्ये घेतली। तुम्ही तुमच्या चॉईस नुसार शुगर बीट्स घेऊ शकता, गोल्डन शेड, डल गोल्ड अशा कोणत्याही बीट्स मध्ये लोडिंग होते। ही कट बीट्स मध्ये देखील सेम होते। सगळ्यात अगोदर इथे एक लाइन ड्रॉ केली आहे। लाइन मार्किंग झाल्यानंतर त्यावरती ग्लू लावायचा आणि ग्लू लावल्याच्या नंतर जो आपला व्हाईट कलरचा पाइपिंगचा नॉड असते ती नॉड साधारण 1-2 इंच मध्ये कट करायची आणि त्यावरती ठेवायची। ठेवल्याच्या नंतर तिला थोडं ड्राय होऊ द्यायचं, व्यवस्थितपणे ड्राय होता। ड्राय झाल्याच्या नंतर मशीनचा थ्रेड किंवा जरी थ्रेड, गोल्डन जरी थ्रेडने तुम्ही याच्यावरती झिगझॅग स्टिच करायचा आहे। एक धागा क्रॉस मध्ये ओढून घेतला, देन प्रत्येक वेळेला एक सिंगल स्टिच घ्यायचा। याला डबल लॉक नाही करायचं, फक्त आपण झिगझॅग चेन स्टिच घेत आहोत यावरती। याने होतं काय तर आपला नॉड हा व्यवस्थितपणे फिक्स राहतो। याला आपण नॉड फिक्सिंग असं देखील बोलतो। तर इथे नॉड फिक्सिंग व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। नॉड फिक्सिंग करताना शक्यतो जरी थ्रेड किंवा ऑप्शन मध्ये तुम्ही मशीनचा देखील थ्रेड यूज करू शकता। मी इथे कलर मध्ये थ्रेड यूज केलेला आहे जेणेकरून तुम्हाला क्लिअरली दिसेल। याच्या जागेवरती तुम्ही जसं आपल्या व्हाईट कलरच्या पाइपिंगचा नॉड आहे त्या कलर मध्ये घेऊ शकता, म्हणजे स्किन कलर किंवा जो जरीचा धागा आहे तर तो गोल्डन कलर मध्ये, अशा टाइप मध्ये हे धागा घ्यायचा। कंप्लीट झाल्याच्या नंतर शेवटी नॉट द्यायची। नॉट दिल्यानंतर आपण आता यावरती बीट्स वर्क करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर वरच्या साइडनं निडल खालून वर काढायची, म्हणजे धागा वर आला। याच्यामध्ये तुम्ही एक सोबत 3 किंवा 4 ऑप्शनल आहे, 3 किंवा 4 बीट्स घेऊ शकता। 4 बीट्स घेतल्याच्या नंतर एक स्टिच लॉंग घेतला, परत एक शॉर्ट चेन घ्यायची त्याच्या एकदम फ्रंटला पुढे। देन आता हा जो धागा आहे हा रिपीट परत वरती घ्यायचा। इथे देखील एक सिंगल स्टिच, नंतर डबल स्टिच, म्हणजे 2 चेन। आता कंटिन्यू धागा वर आला आहे। धागा वर आल्यानंतर यामध्ये सेम जेवढे तुम्ही स्टार्टिंगला बीट्स घेताय, 3 घेतले तर 3च घ्यायचे, 4 घेतले तर 4च कंटिन्यू करायचे। इथे आता सिंगल स्टिच, डबल स्टिच घेतला। डबल स्टिच झाल्याच्या नंतर धागा खालून वर आला आहे। धागा वर आला, यामध्ये आता परत सेम बीट्स 4 बीट्स ॲड केले। एक सिंगल चेन स्टिच, परत एक डबल चेन, परत धागा रिपीट धागा घेतल्यानंतर देखील 2 वेळा स्टिच आहे, एक रेग्युलर स्टिच, एक शॉर्ट चेन स्टिच। आता हेच कंटिन्यू करायचं आहे लोडिंग मध्ये। ही जी लोडिंग आहे ही कट बीट्स मध्ये देखील करू शकता, कलर बीट्स मध्ये, गोल्डन मध्ये, अशा आपल्या जशी हवी असेल किंवा तुमच्या वर्क मध्ये ज्या टाइपची यूज केली आहे त्या टाइपचे तुम्हाला तिथे बीट्स घ्यायचे आहेत। बट स्टिचिंग पद्धत हीच राहते याच्यामध्ये। आता सेम वे मध्ये हे कंटिन्यू करायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे आता लोडिंग कंप्लीट झाली आहे। लोडिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर इथे शेवटी नॉट द्यायची। नॉट दिल्याच्या नंतर आपण फायनल लुक पाहू शकतो।